तसं पाणी निघते. ते पाणी आहे ना सगळ्या ऍसिडनं भरपूर पाणी असते ते, आणि ते पाणी झाडासाठी सर्वात चांगलं आहे. जर तुमच्या झाडाला फुलोर वगैरे येत नसेल आणि त्याचा जर फवारा घेतला तर मेलं मुर्दा झालेलं झाड उठून उभं होते. म्हणजे ज्या झाडांना मान टाकलेली आहे तर ते ताजेतवाने होते. ठीक आहे. तर हे पाणी एवढं महत्वाचं आहे. त्याचा रेट किती आहे? फक्त एका पंपाला अर्धा लिटर. किती? अर्धा लिटर. आणि हे जे पाणी निघतं, समजा आता 10 बकेट पाणी टाकलं, त्यातून तुमच्या 2-3 बकेटा निघतील. ते 2-3 बकेटा पुन्हा टाकायच्या, 1 बकेट पाणी निघते. तुम्ही आणखी टाकलं तर अर्धा बकेट, पण ते कॉन्सन्ट्रेशन वाढते. ठीक आहे. तर मग ते पाणी गोळा करायचं आणि त्याचा एका पंपातनी अर्धा ते 1 लिटर वापरा. तुमच्या झाडाला खूप वेगळीच चकाकी येते, फुलोर चांगला येते, दाणे भरते, फुलं गळून नाही पडत, तो फायदा होतो. म्हणजे तुमचे जेवढे काही केमिकल तुम्ही टॉनिक फवारता, बुरशीनाशक फवारता, हे सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीमध्ये सगळ्याला पर्याय आहे. काय पर्याय? जसं बा आम्हाला आता चिकन मटनच पाहिजे, तर त्याच्यासाठी दुसरे आपण शाकाहारमध्ये काही देऊ शकतो. कोणी पनीर खाते, कोणी डाळ खाते, कोणी वरण खाते. म्हणजे जे त्याच्यातून मिळते ते याच्यातूनही मिळते. झाडाला कुठल्या स्वरूपात पाहिजे, झाडाला काही घेणं देणं नाही. झाडाला फक्त ते अन्नद्रव्य पाहिजे. तुम्ही कुठल्या स्वरूपात देता त्याचं महत्व नाही. तुम्ही शेणखतातून देता का युरियातून देता, पण त्याला जे न्यूट्रिय नायट्रोजन पाहिजे तोच पाहिजे. ते तुम्ही कशातूनही द्या. म्हणजे समजा तुम्हाला भात आहे, भाताचे तुम्ही आपलं हे राहते डाळ चिले बनवतात ना, लसणाच्या पाल्याचे आयते चिले काय म्हणतात ते. आता तुम्ही डाळ खा का त्या डाळीचे चिले बनवा. ठीक आहे. अंडा तुम्ही उकळून खा का त्याचं ऑमलेट करा किंवा भाजी करा. महत्वाचं काय आहे? त्या अंड्यातलं प्रोटीन. ठीक आहे. तर म्हणजे काय देता हे महत्वाचं नाही, त्यातून जे न्यूट्रिएंट भेटले पाहिजे ते महत्वाचे आहे. तर म्हणून हे गांडूळ खत आपण काय करतो, याच्यावर कोंबड्या सोडून देतो. कोंबड्या सोडू नका, गांडूळा सगळे संपून टाका. तुम्हाला जर कोंबड्याचं लवकर वजन वाढवायचं असेल तर ते अजोला आहे. अजोला टाकायचं कोंबड्यांना, कोंबड्या खातात. ठीक आहे. समजलंय? चला.